मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योतीने सावित्रीला सांगितलेलं असतं की ओव्या म्हणायच्या, पण अभ्यासातून जे तिने पाठांतर केलेलं असतं किंवा जो तिचा विषय असतो त्याचं आता वाचन जे केलेलं असतं ते सगळं ओव्यांमधून बोलायचं. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री, आता एक काम कर, आता इंग्रजी घे, इंग्रजी. तेव्हा इथे आता इंग्रजीची एक कविता जी ज्योतीने तिच्याकडून पाठांतर करून घेतलेली असते, ती आता कविता ती इंग्लिशमध्ये सुद्धा ओव्यांच्या सुरामध्ये म्हणत असते. तेव्हा त्या ठिकाणी चिमणा येते आणि ती म्हणत असते की सुनबाई, खूपच छान ओवी म्हटलीस तू, मला तर खूपच जास्त आवडली. ही ओवी थोडी वेगळी आहे पण ऐकायला खरंच खूप चांगली वाटली. म्हणजे चिमणा जरी शिक्षणाच्या विरोधात असेल पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने इथे आता सावित्रीने खूप छान पद्धतीने ओवी म्हटलेली असते ती तिला फारच आवडते. तेव्हा चिमणा गेल्यानंतर इथे ज्योती येतो आणि म्हणतो, सावित्री तू जा, हे दळण आता मी दळून ठेवतो. सावित्री म्हणते, तुम्ही कशाला दळताय, मी दळेन आता. ज्योती म्हणतो, अजिबात नाही, या सगळ्यामध्ये माझा स्वार्थ आहे. जर तू शिकलीस सवरलीस तरच मुलींना तू शिकवू शकतेस, त्यामुळे आता तू जा बरं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ज्योतीसुद्धा दळण दळून ठेवतो. तेव्हा चिमणा पीठ बघत असते. तेव्हा ज्योती तिथे येतो आणि तिच्यासमोरच बसतो. तेव्हा चिमणा म्हणते, ज्योती अरे हे बघ की सावित्रीने इथे दळण किती बारीक दळले, एकदम पीठ केले त्याचं. तेव्हा ज्योती म्हणतो, बरोबर ना, चांगलं दळलंय ना, म्हणजे आता भाकऱ्यासुद्धा चांगल्या होतील. तेव्हा चिमणा म्हणते, हो तर मऊसूद भाकऱ्या होतील, फक्त चुरून खायच्या. तेव्हा ज्योती म्हणतो, चुरून खायला हातामध्ये ताकद तर हवी ना. तेव्हा चिमणा म्हणते, का र, तुझ्या हाताला काय झालं, तू काय केलंस एवढं. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही काही नाही, मी काही नाही केलं, मी सावित्रीचं म्हणतोय ग, तिच्या हाताने किती कामं केलीत आज, तिच्या हातामध्ये ताकद तर हवी ना भाकरी चुरून खायला. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की आई, अगं तू काशीला कधी जाणार आहेस, काशीला. ती म्हणते, बाबा काशीला कशा बाई, इथं एवढी कामं असताना. ज्योती म्हणतो, नाही ग, तू किती कामं सांगते सावित्रीला, हे कर ते कर. तुझ्या सासूने जर तुला एवढी कामं सांगितली असती तर तू तर भुरकन उडून गेली असतीस. ती म्हणते, का र बा, मी का भुरकन उडून गेले असते, मी काय कामं केली नसती का. तो म्हणतो, नाही, तुझं नाव चिमणा आहे ना, चिमणीवाडी भुरकन उडून गेली असतीस. तेव्हा इथे ज्योती आता तिची मस्करी करत असतो. चिमणा म्हणते, काय रे बाबा, आता काय आईची मस्करी करशील का, बरं ठीक आहे ते जाऊ दे, आता सावित्री कुठं आहे. ज्योती म्हणतो, मी जातो सावित्रीचा अभ्यास घ्यायला. तेव्हा चिमणा म्हणते, अभ्यास की काय तो घे तिचा, पण आधी तिला भाकऱ्या थापून ठेवायला सांग, मी जाते पारूकडनं जाऊन येते, गणू पडलाय त्याला लागलंय आणि तो माझा हट्ट करतोय, तेव्हा मी त्याला जाऊन बघून येते. तेव्हा ज्योती इथे भाकऱ्या थापत असतो. आता तो सावित्रीला डिस्टर्ब नाही करत, तोच आता भाकऱ्या वगैरे सुद्धा थापून ठेवतो आणि सावित्रीला सकाळी काम नको म्हणून रात्रीचेच कपडे धुवून ठेवत असतो. तेव्हा इथे सावित्री येते आणि म्हणते, मालक, अहो मालक काय करताय तुम्ही. ती वाचन करत बसलेली असते. तेव्हा तिला कपडे धुण्याचा आवाज जातो. तेव्हा ती लगेचच धावत पळत येते आणि म्हणते, मालक हे काय करताय तुम्ही. तो म्हणतो, तू कशाला आलीस इथे, कपडे धुतोय मी, तू वाचन करत होतीस ना, पुस्तक सोडून आलीस. ती म्हणते, आता वाचनामध्ये लक्ष लागणार आहे का माझं. अहो तुम्ही अशी कामं कराल तर मला लक्ष कसं काय लागेल, अक्षरं दिसत नाही मला. तो म्हणतो, अक्षरं कुठं पळून नाही जात, अक्षरं न दिसायला तू अक्षरांपासून दूर पळतेस. हे बघा, जर अशीच अक्षरांपासून दूर पडलीस ना तर अक्षरं रुसतील तुझ्यावरती, आत्ताच सांगतोय मी तुला. तेव्हा सावित्री म्हणते, मालक अहो असं करू नका, आधीच लोक चर्चा करतात तुम्ही बाकीची कामं करता म्हणून. जर आता कपडे बिपडे धुवायला लागलात तर लोक काय म्हणतील, हसतील तुम्हाला. जाऊ द्या बरं, तुम्ही कपडे धुवू नका. ज्योती म्हणतो, सावित्री आतमध्ये जा आणि आता अभ्यासाला बस. ही कामं करून कुणीही छोटा मोठा राहत नाही, कळलं ना. ही कामं सगळ्यांची असतात, बाई आणि पुरुष याच्यामध्ये भेदभाव करणं हे मला आवडत नाही आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा सावित्री म्हणते, तुमच्यात बोलायला कोणी जिंकणार आहे का. ज्योती म्हणतो, माहिती आहे ना तुला, मग कशाला वेळ वाया घालवतेस. हे व मी काय आगळा वेगळा कोणी नाही आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्त्री पुरुषी समानता असली पाहिजे. एक मोठा एक छोटा, एक नोकर आणि एक मालक असं त्यांच्यामध्ये नातं नसावं, बरोबरीचं नातं हवं, बरोबरीचं, असं ज्योती सावित्रीला समजावून सांगतो.
आणि त्यानंतर तिला पुन्हा तो अभ्यासाला पाठवून कपडे धुवायला सुरुवात करतो. तेव्हा इथे ज्योती आता जेवढं सावित्रीचं काम कमी करता येईल आणि जेवढा तिला अभ्यासाला वेळ देता येईल तेवढे प्रयत्न तो आपल्याकडून करत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री इथे आता त्याला प्रॉमिस करते की उद्याची परीक्षा मी चांगली देणारच, मी सगळा पेपर छान लिहिणार. त्यानंतर इथे भावकीची काही माणसं आलेली असतात. ते म्हणतात, ज्योती, ओ गोविंदादा, बाहेर या. तेव्हा ज्योती आणि गोविंद काका दोघेही बाहेर येतात. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय देवा, या या आतमध्ये या. ते म्हणतात, कशाला आतमध्ये येऊ, तुमच्या ज्योतीने जे कारनामे केलेत ना तेच आता निस्तरायला आलो आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात, काय झालं आता. तेव्हा ते लोक म्हणतात, तुम्ही आम्हालाच विचारताय, अहो भावकीला वाळीत टाकतील ना आपल्या, भावकी धोक्यात आली आहे तुमच्या ज्योतीमुळे. तो त्याच्या बायकोला शिकवतोय, तिला आता शिक्षिका करतोय, ह्याला काय म्हणतात. हे बघा, त्याला आत्ताच्या आता ही थेरं थांबवायला सांगा. गंगाधर शास्त्री चिडला तर अख्ख्या भावकीला आपल्या इथे वाळीत टाकेल. ते चालणार आहे का तुम्हाला. आम्हाला चालणार नाही, म्हणून इथे ज्योतीला आम्ही नीट समजावून सांगायला आलो आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, मी काय चुकीचं करतोय. अहो चांगलंच तर काम करतोय ना, मुली शिकणं हे काय वाईट नाही, तुम्ही इथे कशाला आलात. तेव्हा ते म्हणतात, कशाला म्हणजे तुला थांबवायला आलो आहे, तुला समज द्यायला आलो आहे. जर तुमचं असंच चालू राहिलं ना तर मग तुम्हाला वाळीत टाकावं लागेल. तेव्हा दादा म्हणतात, नाही नाही देवा, असं नका करू. ज्योती म्हणतो, वाळीत टाकण्यासारखं मी काय केले. तेव्हा ते म्हणतात, काय केले तू पुन्हा आम्हालाच विचारतोयस. अरे मुलींची शाळा सुरू करतोयस तू, शास्त्राच्या विरोधात जातोयस. अरे परंपरा का बदलतोयस. अरे बाबा, आपण माळी लोक फुलं पिकवायची, ती द्यायची त्या लोकांना, आपला आपण व्यवसाय करायचा, परंपरा साधायची. ते म्हणतात, हा परंपरा नाही, हा उद्योग आहे. म्हणजे आपण जी काही पीक पिकवतो, आपण जी फुलं उगवतो, हा आपला उद्योग आहे. ती परंपरा कसली आहे. मुलींनी शिकलं सवरलं, घर चालवलं, इथे ती जर शिकली सवरली तर चांगल्या पद्धतीने घर सांभाळू शकते, मुलांना शिकवू शकते, सगळेजण साक्षर होऊ शकतात. मुलींनी फक्त उठायचं, रांधा वाढा आणि उष्टी काढा एवढंच तिने करायचं नसतं, ती पण शिकाय सवरायला पाहिजे ना. आणि म्हणूनच मुलींवरती हे होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठीच मी मुलींची शाळा सुरू केलेली आहे, असं आता ज्योती सांगतो. तेव्हा त्याचे जे भावकीचे लोक असतात ते चिडतात, कारण त्यांना माहितीच नसतं ना शिक्षण काय आहे. गंगाधर शास्त्रीने भडकवलं आणि ते लोकसुद्धा लगेच जाब विचारायला ज्योतीला घरी आले. तेव्हा ते लोक म्हणतात, हे बघ ज्योती, तुझा उद्धटपणा आम्ही सहन करणार नाही, पण आम्ही इथे तुझ्या वडिलांकडे बघून आता गप्प बसतोय आणि तुला एक संधी देतोय, तुझ्या बायकोला शिकवणं बंद कर, नाहीतर गंगाधर शास्त्री आम्हाला वाळीत टाकायच्या आधी भावकी मिळून तुमच्या घरालाच वाळीत टाकू, असं आता ते म्हणतात आणि तिथून आता जायला निघत असतात. ज्योती म्हणतोय, हे बघा, तुम्ही परंपरा करत बसू नका. अहो तुम्ही मुलींकडे एकाच दृष्टिकोनातून का बघता. अहो मुलींनासुद्धा मन असतं, तीसुद्धा तुमची कोणीतरी आहे ना. मग तिने जर शिकली सवरली, ती जर स्वतः नावारूपाला आली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असं मला वाटत नाही. मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव कशाला. जर मुलगा शिकू शकतो, चांगलं नाव कमवू शकतो, तर मग मुलगी हे सगळं का नाही करू शकत. तुम्ही तिला चार भिंतींच्या आडमध्ये का ठेवण्याचा प्रयत्न करता. तेव्हा ए बाबा, तू आम्हाला ज्ञान देऊ नकोस, कळलं ना. तुला एवढं सांगितलंय ना तेवढं तू फक्त कर, आता आम्ही निघतो. तेव्हा इथे सगळे गेल्यानंतर गोविंद काका म्हणतात, ज्योती, अरे थांब बाबा, ऐक देवा अरे ह्या लोकांचं. ज्योती म्हणतो, नाही बाबा, अजिबात नाही, कुणाच्याही सांगण्यावरून मी काही थांबणार नाही आहे. माझं ठरलं आहे आणि ते कन्फर्म ठरलं आहे. काहीही झालं तरी मी मुलींची शाळा काढणार म्हणजे काढणारच, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे आता ज्योती काही कुणाचं काही ऐकायला तयार नसतो. कुणीही या, कितीही विरोध करा, त्यांनी आता निर्णय घेतलेला असतो, मुलींची शाळा सुरू होणार म्हणजे होणार. त्यामुळे आता त्या उद्देशाने ज्योती आता आपल्या कामकाजाला तयार झालेले असतात. तेव्हा इथे मोरोपंत तात्यासाहेबांना सांगत असतो की ज्योतीच्या भावकीचे लोक आलेले, त्यांच्यावरती पंचायत बसली होती. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, मग ज्योतिराव काय म्हणाले. तर अजून काही भेटणं बोलणं झालं नाही आहे, भेटल्यानंतर कळेलच. तात्या भिडे म्हणतात, पण ज्योती काही थांबणार नाही. एवढ्या लोकांना विरोध करून ते इथपर्यंत पोचलेत, ते काही थांबायला. तेव्हा इथे तात्या भिडेचे वडील येतात आणि म्हणतात, अरे तो थांबत नाही आहे तर तुम्ही थांबा ना, तुम्ही कशाला त्याला सपोर्ट करताय. तो जे काही करतोय ना हे काही बरोबर नाही, शास्त्राला धरून नाही, त्यामुळे लोक त्याला आवडवत आहेत. तो काही थांबायला तयार नाही, पण तुम्ही तरी थांबा. शाळा बिळा शिकणं, मुलींनी इथे शाळा शिकणं हे आपल्या शास्त्रात बसतं का. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात की बाबा, अहो शास्त्रात बसत नाही. कुणी सांगितलं हे तुम्हाला.
जे शास्त्र लिहिण्यात आले ते मुलांसाठी आणि मुलींसाठी समान का लिहिण्यात आलेलं आहे? अहो, आत्तापर्यंत आपल्या पिढ्या इथे तशाच जगत आल्या, मुलीसुद्धा तशाच जगत आल्या. पण इथे जर ज्योती नवीन क्रांती घडवण्याचा प्रयत्न करतायत, मुलींसाठी शाळा काढण्याचा प्रयत्न करतायत, समाज सुधारण्याचा प्रयत्न करतायत, तर आपण त्यांना साथ द्यायचं सोडून त्यांच्या इथे रस्त्यातला अडथळा का बनताय तुम्ही? आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे ना, त्यांना साथ दिली पाहिजे. असं इथे आता तात्या भिड्यांचं म्हणणं असतं. पण त्यांचे वडील काही ऐकायला तयार नसतात, कारण ते इथे गंगाधर शास्त्री यांच्या डोक्याने चालणारे असतात आणि स्वतःसुद्धा तसेच असतात. मुलगी ही शिकली तर खूपच जास्त घरामध्ये वाईट घडू शकतं, अशीच त्यांची इथे आता विचारसरणी असते. आणि तात्या भिडे हे ज्योतीच्या विचारसरणीचे असतात. त्यांनासुद्धा इथे असंच वाटत असतं की आत्तापर्यंत इथे खूप जुलूम झाला, इथे आता शूद्रांना तर वाईट वागणूक दिलीच, पण त्यांच्या बरोबरीने स्त्रियांनासुद्धा वागणूक दिली आणि ते कुठेतरी बदलावं आणि तो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न जर ज्योतिराव करतायत तर आपण त्यांना इथे समजून घेतलं पाहिजे, त्यांची साथ दिली पाहिजे. पण तात्या भिडे यांचे वडील म्हणत असतात की हे असं नाही झालं पाहिजे. गंगाधर शास्त्री इथे आपल्या धर्माचा अभ्यासक आहेत, ते इथे आपल्या लोकांना किती मान सन्मान देतात, काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा माणसाच्या विरोधात जाणं हे काही चांगलं नाही आहे. त्या माणसाला कोण समजवणार? तेव्हा तात्या भिडे म्हणतात, तुम्ही समजवा ना. तो म्हणतो, पण तू ज्योतीची साथ सोडणार नाहीस का? तो म्हणतो, अजिबात नाही. मोरोपंत म्हणतो की ज्योती फक्त माळी नाही आहे, तर तो आमचा जीवापाड, आमच्या भावासारखा आहे, आमच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे, त्यामुळे आम्ही त्याची साथ कधीही सोडणार नाही. त्यानंतर इथे सावित्रीचा ज्योती अभ्यास घेत असतो. तिला आता प्रश्न विचारत असतो. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की मालक, अहो मला इंग्रजीसुद्धा अवघड जातो. मला एक गोष्ट कळत नाही, के म्हणजे क, जी म्हणजे ग, पण म्हणजे आता बघा तुम्ही, द म्हणजे डी, मग टी ए ची म्हणजे पण द, असं कसं हो? तेव्हा इथे ज्योती म्हणतो की त्याचे वेगवेगळे अर्थ असतात, ते मी तुला समजावून सांगेन, तू काळजी करू नको. तेव्हा इथे ज्योती तिचा व्यवस्थित अभ्यास करून घेत असतो, सातत्याने तिला जाणीव करून देत असतो की आपण कशासाठी शिकतोय आणि आपल्याला याच्यातून काय साध्य करायचं आहे. तेवढ्यातच तिथे आता ज्योतीची आई येते आणि ती म्हणत असते की चला सावित्री, चल लवकर भांडी घासून घे. तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आई आत्ताच कशाला? तेव्हा इथे सावित्री आणि ज्योती दोघेजण आता अभ्यासाची उजळणी करून घेत असतात आणि तेव्हा मध्येच चिमणा येऊन बोलते. तेव्हा ज्योतीला ते आवडत नाही. ज्योती म्हणतो, भांडी घासणं, कपडे धुणं ही कामं नंतर होऊ शकतात, अभ्यास महत्त्वाचा आहे. तेव्हा चिमणा म्हणते, बाबा घासू दे तिला भांडी, नाहीतर तू घासशील नंतर. तेव्हा इथे तिच्या नावाखाली तू नको घासू म्हणजे झालं. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, आई अगं काय बोलतेस हे, मी कशाला घासेन बरं भांडी, सावित्रीच घासेल तिचा अभ्यास झाला की. तेव्हा चिमणा म्हणते, व्हय, नाहीतर जसं दळण दळलं तिने, नाही का, जसे कपडे धुतले, तसं तू आता काही करायला जाऊ नको. मिरचीची पूडसुद्धा कुणी केली ते मला माहिती आहे बरं का. तेव्हा ज्योती म्हणतो, आई तुला कळलं सगळं? तेव्हा सावित्री इथे गप्पच बसते. चिमणा म्हणते, हो तर आई आहे मी तुझी, माझ्या नजरेतून काही सुटणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा आता भांडी घासायची आहेत, हे झालं समजा की अभ्यास करून झाला की जाऊन भांडी घासून घे, असं चिमणा म्हणते आणि जाते. तेव्हा सावित्री म्हणते, बघितलं तुम्ही, माझ्यामुळं तुम्हाला किती काय काय ऐकून घ्यावं लागतं, का करता तुम्ही मालक असं? ही समधी कामं करून मी करेन की अभ्यास? ज्योती म्हणतो, नाही सावित्री, अजिबात नाही, ही कामं करून तुला अभ्यास करायला जमणार नाही, तू थकून जाशील. म्हणून जेवढं शक्य होईल ती कामं मी करणार आहे, पण तू काय करायचं, तू फक्त अभ्यास करायचा. कारण का, तर ही कामं जी तू करतेस ना, ती कामं प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आहेतच, ती कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. तुझा संसार आहे ना सावित्री, दुसऱ्या बायकांप्रमाणे नाही होऊ देणार मी. आपला संसार हा वेगळा असेल, आपला संसार हा दोघांनी मिळून केलेला असेल आणि त्याचबरोबर त्याच्यातून आपण दुसऱ्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलंच करायचं, असं सावित्रीला ज्योती सांगत असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता एका माणसाला ज्योतीची सुपारी देण्यात आलेली असते, त्याला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की ज्योतीला मारून टाकायचं. तेव्हा तो जो माणूस आहे ना, तो आता सुपारी घेतो आणि ते पैसे वगैरे घेतो आणि म्हणतो, आता तुम्ही बघाच मी त्या ज्योतीला कसं मारतो ते, खाणकं करतो त्याची. त्यानंतर गोपिका लपून छपून आलेली असते. ती आता पारूला म्हणते, अगं ए, ज्योतीचा जीव धोक्यात आहे, ज्योतीला मारून टाकणार आहेत. तेव्हा पारू घाबरते, धावत पडत ती आता गोपिकाचा निरोप घेऊन घरी येते आणि सावित्रीला विचारत असते, अहो जाऊबाई, तात्यासाहेब कुठे आहेत, तात्यासाहेब कुठे आहेत? तेव्हा इथे सावित्री म्हणते, अहो ते घरात नाहीत, बाहेर गेलेत, पण काय निरोप आहे सांगा ना, मला तरी सांगा. तेव्हा इथे पारू म्हणते, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना कुणीतरी मारून टाकणार आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर सावित्री खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. पारू पण घाबरलेली असते आणि इथे आता राजाराम दादासुद्धा आलेले असतात. म्हणजे ज्योतीचं कार्य एवढं महान आहे, पण तरीसुद्धा विरोध करणारे ते ब्राह्मण त्यांच्या जीवावरती उठलेले असतात. आणि जेव्हा मोरोपंत आणि ज्योती दोघेजणं जात असतात, तेव्हा ज्या माणसाला सुपारी देण्यात आलेली असते, तो कुऱ्हाड घेऊन इथे ज्योतीला मारायला आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो म्हणत असतो, "काय रे, कुठं जाशील तू आता जिवंत?" असं म्हणाल्यानंतर ज्योती त्याच्याकडे बघतच राहतो.